हॅलो फ्रेंड्स, तर गुड मॉर्निंगचं गुड आफ्टरनून झालं. पण जेवण आणि नाश्ता काय आज नशेबातच नव्हता आमच्या. सकाळी अशीच तयारी केली पटापट आणि घराच्या बाहेर निघालो. जी म्हटलं मेन कामं आहेत ती पहिली करावी, त्यानंतर मग पेटपूजा. मग आलो इथे जेवायला. तर इथे काय ऋषिका मला जेवू देत नाही आहे सुखाने, आणि तिच्या पप्पांचा पण कॉल चाललेला म्हणून त्यांना पण डिस्टर्ब नाही केलं. तसं कसं तरी तिला हँडल केलं. पण तिला तिच्या पप्पांकडेच जायचं होतं. तिला म्हटलं माझ्याकडे, तर तिला राग आला. म्हटलं बस तशीच तू. त्यानंतर इथे मसाला ताक मागवलेलं मी. काय माहिती, बाहेर असं गेलं ना घरची टेस्ट नसते, आणि घरात असं बसलं ना जेवायला असं वाटतं का बाहेरचं काहीतरी खाऊ. दोन साईडचं असतं टेस्ट. तर इथे मीठ इतकं कमी होतं ना या ताकामध्ये, असं वाटलं किती मीठ टाकू आणि किती नाही. आणि त्या मिठाच्या ह्याच्यातून मीठ पडत पण नव्हतं. तरी कसं बसं त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि खाऊनच बघत होते टेस्ट करून. मग तेव्हा कुठे जाऊन मला त्याची चव बसली. तरी परत मी थोडंसं मीठ टाकलं त्यामध्ये. म्हणजे आपली किती नाटकं असतात, आपल्या जिभेची चव बघा किती असते. आपल्या तर आपल्या असते, पण लहान मुलांना पण किती चव कळते बघा. ऋषिका तिच्या पप्पांना काय ते पिऊ नव्हते देत ताक. ती म्हणते हात काढा, तरी हात लावायला पण तयार नव्हते त्यांना. आणि तिच्या पप्पांना चिडवते. पूर्ण हॉटेलमधले लोक आमच्याकडे बघत होते का यांचं काय चाललं आहे नक्की. ऋषिकाने इतका वैताग दिलेला ना. तिच्या पप्पांना म्हणते तुम्ही हातच लावू नका, पण तिच्या पप्पांना टाईम झालेला, त्याने पटापट पिऊन घेतलं. तिला खूप राग आलेला. तिने पप्पांना तिच्या मारलं पण एक फटका, का मला प्यायचं होतं ना. त्यानंतर त्या हॉटेलमधले आजूबाजूचे वेटर होते ना, ते पण बघत होते. आणि हे लोक बिल द्यायच्या टायमिंगला पळून चाललेले. मला म्हणतात तू दे. म्हटलं मी कुठून देऊ. म्हटलं ठीक आहे, एवढा आहे ना मी देऊ शकते. मग त्यानंतर बिल वगैरे दिला. मग ऋषिकाला त्यांनी काउंटरवरती 2 चॉकलेट पण दिले. त्यानंतर मग आम्ही घरी गेलो. बाय.